ट्विट, एक गोळी आणि संपूर्ण देश पेटला. हा दोष कोणावर? भारतावर. शरीफ उस्मान हादी याने ट्विटरवर एक वादग्रस्त नकाशा पोस्ट केला होता. त्याच्या काही दिवसातच एक अज्ञात बंदूकधाऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला. सिंगापूरमध्ये त्याच्यावर उपचार चालू होते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर संपूर्ण बांगलादेशमध्ये दंगली आणि आंदोलकांचा उद्रेक झाला. आरोप एकच, हे सगळं भारताने केलं. कालपासून भारताशी संबंधित कोणती गोष्ट जरी दिसली तरी जाळाफोडा उद्ध्वस्त करा अशीच मानसिकता आता तयार झाली आहे. हे कट्टरपंथी लोक इतके वेडे झाले आहेत की त्यांनी बांगलादेशमधील 2 मोठ्या न्यूज चॅनलची कार्यालये सुद्धा पेटवून दिली. डेली स्टार आणि प्रथमवालो. अफवा पसरवली गेली की हे चॅनल्स भारत समर्थक बातम्या देत होते. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. जवळपास 25 पत्रकार आणि कर्मचारी यांना नंतर वाचवण्यात आलं. चिटगावमधील इंडियन असिस्टंट हाय कमिशनर बाहेरही दगडफेक झाली आहे आणि मोठ्या संख्येने जमलेले आंदोलक भारत विरोधी घोषणा देत होते. इतकंच नाही तर दीपू चंद्र दास नावाच्या एका हिंदू कामगाराचे कपडे काढून त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आणि झाडाला बांधून सर्वांसमोर जिवंत जाळण्यात आले. या सगळ्या मागे चीन आणि पाकिस्तानचा आणि ISIचा मोठा रोल आहे. याचा स्पष्ट उद्देश आहे भारताला अस्थिर करून बांगलादेशला दुसरा युक्रेन बनवणं. या सगळ्या घटनांमध्ये भारत विरोधी आणि हिंदू विरोधी घोषणा, मारहाण, दंगली आणि हिंसाचार सर्रास चालू आहे. आज जर भारत गप्प राहिला तर उद्या घुसखोरी होणार, स्लीपर सेल जागे होणार आणि दहशतवाद आपल्या घरात येईल. हा फक्त बांगलादेशचा प्रश्न नाही, ही भारताच्या सुरक्षेची चेतावणी आहे. वेळ आली आहे शांततेची नाही तर फाईट करण्याची. जय हिंद.